मंडळी नमस्कार, मी धनाजी मनोहर पट पुन्हा एकदा एका नव्या ठिकाणावरून एका नव्या व्हिडिओसोबत। आज मी आलोय कर्नाटक या राज्यातील बिदर या शहरामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यात एक अतिशय अद्भुत, लोकप्रिय, अद्वितीय आणि रहस्यमय असणाऱ्या म्हणजेच नरसिंह झारणी मंदिर। तर या मंदिराची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देणार आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी। चला तर आता आपण हे मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया। कर्नाटकच्या बिदर या शहरात मणिचुला या टेकड्यामध्ये वसलेलं नरसिंह झरणी म्हणजेच गुफा मंदिर हे एक भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंह देवाचे एक अत्यंत लोकप्रिय आणि अद्वितीय मंदिर आहे। हे मंदिर जगातील एकमेव असे मंदिर आहे जे पाण्याखालील नरसिंहाचे मंदिर मानले जाते। या मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना कमरे इतक्या पाण्यातून 300 मीटर चालत जावं लागतं आणि भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंहाला हे मंदिर संपूर्ण समर्पित आहे। त्यामुळे दररोज हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या मंदिरामध्ये येतात आणि नरसिंहाच्या चरणी नतमस्तक होतात। म्हणजेच काय तर आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी आणि भक्तांसाठी हे मंदिर एक जागृत असं देवस्थान समजले जाते। आज हे मंदिर पाहण्यासाठी मी माझ्या कुटुंबियासह आलोय। तर संपूर्ण हे मंदिर कसं आहे, आता या मंदिराच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आलेले आहेत। गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये नेहमी असते। हे मंदिर बिदर या शहरापासून 4.8 किलोमीटर इतक्या अंतरावर वसलेलं आहे। गुफा आणि पाण्याचा प्रवाह म्हणजेच काय तर या गुफेमध्ये नेहमी 4 ते 5 फूट खोल इतकं पाणी भरलेलंच असतं। मंदिराच्या निर्मितीपासून या पाण्याचा हा जो काही प्रवाह आहे तो अखंडपणे सुरू राहतो। त्यामुळे त्याचा उगम नेमका कसा झालाय याबद्दल अजूनही आम्हाला समजू शकलेलं नाही। पौराणिक कथेच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की भगवान नरसिंहाने जलासूर नावाच्या राक्षसाचा याच ठिकाणी वध केला होता। तो राक्षस अक्षरशः वितळून जाऊन पाण्याचा प्रवाह बनला अशी एक आख्यायिका या बाबतीत सांगितली जाते। गुहेच्या शेवटी दगडावर स्वयंभू नरसिंह मूर्ती आणि भगवान शिवलिंगाचे दर्शन होते। त्यामुळे आपण जेव्हा याल तेव्हा हे मंदिर आपल्यासाठी खुलंच आहे। या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साधारणपणे 10 रुपये इतकं तिकीट दर आकारलं जातं। जर का तुम्हाला VIP दर्शन करायचं असेल तर 100 रुपये इतके त्याचे तिकीट उपलब्ध आहे। दर्शनाची वेळ या मंदिरामध्ये सकाळी 8 वाजता हे मंदिर सुरू होते, दुपारी 12 वाजता, त्यानंतर दुपारी 2 ते 5 या वेळामध्ये हे मंदिर पुन्हा सुरू राहते। तर असं हे अतिशय महत्त्वाचं मंदिर आहे। या मंदिराची अजून एक आख्यायिका अशी आहे की भगवान नरसिंहाने हिरण्यकशिपूचा वध केल्यानंतर जेव्हा जलसुराने भगवान नरसिंहाकडे प्रार्थना केली की भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना कायमस्वरूपी याच गुफेत वास्तव्य करावे, तेव्हापासून भगवान नरसिंह हे याच ठिकाणी जलरूपामध्ये निवास केल्याचे मानले जाते आणि तो झरा आजपर्यंत अखंडपणे वाहत असल्याचा आपणाला पाहायला मिळतो। आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की या मंदिराला नेमकं पोहोचायचं कसे। तर बिदर हे कर्नाटकचे एक अत्यंत महत्त्वाचे शहर असून या ठिकाणी आपण रेल्वे, बस आणि विमान या तीनही मार्गाने आपण पोहोचू शकता। बिदर हे अत्यंत महत्त्वाचे एक रेल्वे स्थानक असून हैदराबाद पासून 120 किलोमीटर अंतरावर आहे। तर महाराष्ट्राचं शेवटचं टोक म्हणजेच उदगीर या शहरापासून जवळपास 90 किलोमीटर अंतरापर्यंत बिदर हे शहर असल्याचं आपणाला पाहायला मिळतं। बिदर हे एक ऐतिहासिक शहर असून या शहरामध्ये निजामी राजवट असल्याचीही आपणाला पाहायला मिळते। भगवान विष्णू हे हिंदू धर्मातील एक दैवत मानले जाते। त्यांचे जे काही दशावतार होते त्यातला चौथा अवतार मानवी धड आणि सिंहाचे डोके आणि नखे असलेला एक उग्र असा पूजक म्हणजेच वाईटाचा नाश करणे आणि भक्तांचं रक्षण करणे असे हे
प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि जुलमी राक्षस राजा हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी सगळ्यात जास्त यांचा ओळखलं जातं. खरं तर हिंदू धर्मग्रंथानुसार हिरण्यकशिपू हा मोठा भाऊ होता, ज्याला पूर्वी विष्णूच्या वराह अवताराने मारले होते आणि त्याला सृष्टीकर्ता देव ब्रह्मदेवाकडून जे काही वरदान मिळालेले होते त्यामुळे तो जवळपास अतिशय अभेद्य असा बनलेला होता आणि त्याच वरदानाच्या अटीवर त्याचा मृत्यू हा मनुष्य किंवा पशु, घरात किंवा घराच्या बाहेर, दिवस किंवा रात्र, पृथ्वी किंवा अवकाश कोणत्याही शस्त्राने होणार नाही. त्यामुळे सामर्थ्यवान झालेल्या या हिरण्यकशिपूचे त्याने आपला मुलगा म्हणजेच भक्त प्रल्हादाच्या भक्ताचा छळ करायला सुरुवात केला. या वरदानाला टाळण्यासाठीच भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला, जे मनुष्यही नव्हते, पशुही नव्हते. ना संध्याकाळची वेळ होती, ना राजवट्याच्या उंबरट्यावर, अगदी आपल्या मांडीवर घेऊन या हिरण्यकशिपूला त्याने आपल्या नखाने लचके तोडून ठार मारले. तेव्हापासून भगवान नरसिंह हे विष्णूचा अत्यंत भक्तांचा एक अतिशय महत्त्वाचा अवतार मानले जातात. आपण पाहू शकता की या पाण्यामधून हे जे काही भक्त आपणाला दिसत आहेत तर ते दर्शन करून या ठिकाणी परत येत आहेत. जवळपास 300 मीटर अंतर इतकं या पाण्यातून जात असताना भक्तांना त्या ठिकाणी थोडीशी मनामध्ये जरी भीती वाटत असली, मात्र देवाचं दर्शन घ्यायचं आहे याच निमित्ताने ते त्या पाण्यातून सहजपणे चालत 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 पुढे जातात. आज आम्ही पण त्या ठिकाणी पुढे जात होतो आणि अगदी संपूर्ण अंतर पाण्यातून पार करून आता आम्ही प्रत्यक्ष नरसिंहाच्या दर्शनाच्या अगदी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता की काही क्षणार्धात मी आता या ठिकाणी हे पहा आपण ही ती भगवान नरसिंहाची पाण्याच्या आतमध्ये असणारी मूर्ती. तर याचसाठी हे सर्व भक्त मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात. आम्ही सुद्धा एकादशीचं निमित्त साधून या ठिकाणी आलेलो होतो. आम्हीही आमचं दर्शन केलं आणि मनाला प्रसन्न वाटले. तर असं आपण सुद्धा आपणालाही जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आवर्जून अतिशय रहस्यमय असणारं एक अद्भुत चमत्कारिक अशा या मंदिरामध्ये अवश्य या, आपणही दर्शन घ्या. कारण आपलं एक जागृत देवस्थान म्हणून याला ओळखले जाते. आजूबाजूंचे मोठ्या प्रमाणात भक्त दररोज या ठिकाणी येतात आणि दर्शन घेतात. तर असा योगसुद्धा आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना एक अतिशय सुवर्णदिनी आला आणि त्याचंच आता आम्ही परत निघालोय. परत जात असताना सुद्धा आपण पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तांची गर्दी असते. भक्त येतात, मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी नतमस्तक होतात. दर्शन करून बाहेर आल्यानंतर आपण पाहू शकता की हे समोरचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी थांबू शकतो. त्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आलो, आम्हीही प्रसाद घेतला आणि हे संपूर्ण मंदिर आणि संपूर्ण परिसर हा आम्ही आज या ठिकाणी पाहिला. हे मंदिराचं दर्शन घेऊन आम्हा सर्वांना अतिशय चांगलं वाटलं आणि